लाजते ती, फार लाजरी ती अशी लोकांमध्ये जायचं म्हटलं ते पहिल्यांदा. आता पण बोलताना ते कळत असतं तुम्हाला. कसं आहे, बायकांना माहितीये घरात काय असतं ते. हो बघ, या तुम पिघल घे ना. अच्छा मावशी मावशी थँक्यू, याच्यासाठी तुला वेगळं गिफ्ट देणार मी. मला अशी हवे का माझ्या आतूरची काळजी घेणार बस. म्हणजे ती फार देवघोळी आहे, प्रचंड देवघोळी आहे. मी मागे पण एकदा सांगितलं होतं, ती ठाण्यापासून अक्कलकोटला चालत गेली होती. लहानपणी असताना म्हणजे आता कसं आपल्या एरियामध्ये छोटे छोटे प्रोग्राम असतात, ते छोटे छोटे मुलांना घेऊन तो नाटक बिटक ठेवायचा. तिचं थोडक्यात कंपॅरिझन चालू होतं. अरे काही माणसं अशी आहेत की जी लगेच त्यांना सक्सेस मिळतं. काय तुमचा मुलगा म्हातारा झाल्यानंतर लग्न करणार आहे का, असं बोलतात. बरोबर सगळ्या गोष्टी लग्नावरच झाले. तशा बऱ्याच गोष्टी अगदीच काही जणांनी माझे पैसे पण दिले नाहीत. मग ते पैसे मिळवण्यासाठी मला करावी लागलेली मेहनत ती वेगळी मेहनत. घरी आल्यानंतर याच्या वडिलांनी मला सांगितलं का अब्दुलला असं असं झालं. मग मी एकदम घाबरली, म्हणलं असं अचानक त्याने मला कळवलं नाही काय नाही. मला सवय झाली आईची, खरं सांगायला. मला ती घरात नसली ना तर मला घर खायला उठतं. तर तिला आम्ही नाव ठेवलेलं आहे ठाण्या वाघ. आमच्या घरातला ठाण्या वाघ आहे. मी तर देवाला हे सांगते, लवकर लवकर हा मोठा होऊ दे. नमस्कार, मी नंदा पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पावर. आणि आज आपल्या अनुभवाच्या कट्ट्यावरचा तिसरा भाग शूट होतोय, जिथे आपल्यासोबत एक सुंदर अशी मायलेकाची जोडी आहे. म्हणजेच तुम्हा सगळ्यांचा लाडका अतुल आगलावे त्याच्या आईसोबत आज आपल्यासोबत गप्पा करणार आहे. तुम्हा दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कसे आहात तुम्ही दोघंही? खूप मस्त, थँक्यू सो मच टेलिगप्पा. मी तर खूप छान आहे. माझी आई आता सांगेल. कशा आहात काकी? मी पण खूप छान आहे आणि माझा अतुल पण खूप मस्त. त्याला खूप खूप या सिरियल मध्ये आवड आहे आणि खूप खूप त्याने कष्ट घेतले ह्याच्यामध्ये. आणि आम्हालाही असं वाटतं, त्याची इच्छा आहे तर खूप त्यांनी पुढे जावं. पण मला असं कळलंय की आज तुम्ही पहिल्यांदा, अतुल एवढ्या वर्ष झालं काम करतोय आता, बऱ्याच मालिका केल्या त्याने, पण तुम्ही पहिल्यांदा सेटवर आलाय त्याच्या, असं मला कळलं. काय सांगाल, का नाही येत आणि आज येऊन कसं वाटतंय? तो खूप मला चल चल बोलतो, पण मला वेळ नाही भेटत म्हणून मी नाही बोलले त्याला. आणि आज पण मला वेळ नव्हता, तरी पण मी कसा तरी वेळ काढून आले. मला पण बाहेर जायचं होतं दुसरीकडे, तर म्हणलं आज त्याचा वाढदिवस आहे, त्याला नाराज नाही करायचं आहे मला, म्हणून मी आले. अतुल, काय सांगशील, पहिल्यांदा काकी सेटवर आले आहेत आणि त्यातून स्पेशल दिवस आहे आज? काय नाही, ती म्हणते मला वेळ नाही मिळत वगैरे, पण इतक्या वर्षामध्ये मी इतका काळ काम करत असतो, त्यामध्ये कुठेतरी वेळ मिळणार ना. लाजते ती, फार लाजरी ती अशी लोकांमध्ये जायचं म्हटलं ते पहिल्यांदा. आता पण बोलताना ते कळत असतं तुम्हाला. तर ती फार अशी बुजरी आहे, अशी पटकन नवीन लोकांमध्ये बोलायला तिला फार लाजते बुजते. तर त्याच्यामुळे ती येत नव्हती, कारण सांगत होती. आणि मी आता गेले जवळपास आठवडाभर तिला कन्व्हिन्स करतोय, आईचं इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मदर्स डे आहे, त्याच्यासाठी बोलायचंय जरा तुला माझ्याविषयी काहीतरी. अरे नाही नको, मला नाही ते जमणार, आणि हे मी कसं बोलू आणि काय बोलू, मी काय बोलले तर मग मी तुझी इज्जत काढे ना. मग जे बोलायचं ते बोल, पण चल. तर आता त्याला एक माझ्या वाढदिवसाचं पण निमित्त मिळालं, त्याच्यामुळे तिला मी जरा इमोशनल ब्लॅकमेल करू शकलो, म्हणून मी आज तिला घेऊन येऊ शकलो. कदाचित आज माझा वाढदिवस नसता तर आज तिने टांग दिली असती. काकी, अतुल एवढा बोलतोय आज इथे काही उत्तर देणार आहात की नाही? नाही, मी त्याची मावशीचा पण फोन आला होता. माझा वाढदिवस आल्यानंतर आम्ही घरात व्हिडिओ करतो ना, आणि व्हिडिओ कॉल करतो ना, तर हा काल भेटलाच नाही, हा बाहेर होता. मग आम्ही काल बोलत होतो, तर मावशीला मी सांगितलं मला असं असं अतुल. मला बोलतो, बोलली काय तू वेडी आहेस का, मी असते तर मी आले असते, तू जातेस की नाही, तू जा, काय पण कर, तू जा. मी म्हणले ठीक आहे बाबा, तुझं ऐकते मी, कारण मावशी खूप प्रेम करते ना त्याच्यावर. अच्छा मावशी मावशी थँक्यू, याच्यासाठी तुला वेगळं गिफ्ट देणार मी. खरं तर मला लहानपणी ना, माझी आई जेव्हा कामाला जायची, माझ्या आईने मावशीने म्हणजे जितकी माझी आई जितकी हे आहे, तिने माझी काळजी घेतली, माझ्या मावशीने पण माझ्या आईसारखीच काळजी घेतली, तेवढीच. त्यांच्यामुळे आई पण सेटवर आल्या. ती पण बोलत होती, मी इकडे असते तर मी खूप आले असते, मला आवड आहे.
ती मला नेहमी बोलते तू शूटिंग वगैरे बघायला जात जा, आणि बोलवतो हा. ज्या वेळेला एकदा पण शूटिंग बघायला त्याचे वडील आलेले, मी नव्हते आले, ते पण माझ्या घराच्या खाली शूट खाली होती आणि shooting. तरी काकी नव्हत्या. तरी नाही आली मी, कारण घरात पाहुणे भरपूर, ते अरे बापरे, पाहुणे टाकून कारण. मी कसं येणार, कारण म्हणजे कसं काय कारण बोलू नको, खोटं बोलू नको. कसं आहे, बायकांना माहितीये घरात काय असतं ते. हो बघ. यातून पिघल घे ना. म्हणून त्याला बोलते तू जरा लग्न कर, मग तुला कळेल. अरे बापरे, बघ ते अतुल लग्न काय. करायला मागत नाही, मग काय करायचं. आ? लग्न एवढ्यासाठी कशाला उगाच एवढं मोठं नको नको. काय म्हणजे लग्न त्याला म्हणजे करता- असं हा. वाटतं काय मी भाणं सांगते, प्रत्येक गोष्टीला भाणं सांगते, मग त्याला कळेल ना का पण बाबा काय लग्न भाणं. करायचं म्हटलं तर मग सून कशी हवी आहे तुम्हाला म्हणजे? सून मला अशी हवी आहे का माझी आतुरची काळजी घेणार बस. त्याला जसं आम्ही सांभाळ केला त्याचा, तसं तिने फक्त आम्हाला नाही बघितलं तरी चालेल, म्हणजे अतुलला तिने चांगलं सांभाळ करावा बस. आई अतुल कसं आहे, काय मग विचार काय झालाय, करायचंय की कसं अजून वेळ घ्यायचा? तर अजून तयारच होत नाही. काय उगाच मी मुद्दाम हे करतो, मला आईसोबत राहायला जास्त आवडतं. मग ती सून हा. आणल्यानंतर मग पुन्हा त्यात हो, हो, तिला मध्ये वेळ कोणीतरी द्यावा आमच्या नको मला. आई मला माझं आईवर बाबा प्रचंड प्रेम आई आहे. बाबा कुठपर्यंत राहणार आहे त्याच्या बरोबर. नाही, जेवढं आहे तेवढं हा? मला आई बरोबर राहायचं. किती सुनेचं किती वगैरे ते हा करू आपण काहीतरी. बघ मी काय म्हणते, आता आईला तू एवढं कन्व्हिन्स केलं तिथे येण्यासाठी, मला वाटतं तुला काकी कन्व्हिन्स करतीलच थोड्या दिवसात बघू लग्नासाठी. आता किती पॉवर आहे. बर्थडे स्पेशल आहे त्याचा, त्याच्या बर्थडेच्या काही आठवणी आहेत का तुम्ही लहानपणापासून, म्हणजे त्याला काय आवडतं स्पेशली आणि कधी बर्थडे सेलिब्रेट केला, मग तो कसा असायचा, काय सांगाल? वाढदिवसाचा तो जास्त तो बाहेरच मित्रांमध्ये असतो, आमच्यामध्ये नसतो. मित्रांमध्ये असं हा, बाहेर तो म्हणजे बाहेर गेला तर त्याला यायला वेळ. आता कालच बघितलं ना, काल आम्ही किती घरी वाट बघत होते, मामा वगैरे मावशी सगळे व्हिडिओ कॉल केले, तो आला तर आम्हाला त्याला हे करायचं आहे, आणि केला पण होता त्याला फोन, आणि आम्ही घरात गप्पा मारत. मग नंतर आम्ही वाजले, मला वाटतं 12, 12:30, 1 वाजले. म्हणलं आता झोपूया आपण. मग मी झोपल्यानंतर हा आला, मग तेव्हा त्याला आम्ही बोललो अरे तुझा हॅपी बर्थडे, तेव्हा नाही असं म्हणायला. नाही चला म्हणलं त्याला आठवण तरी करूया. मी म्हणलं काय रे मावशीचा फोन बिन आला का? हो मला केला फोन, बहिणी वगैरे आहेत, मावशी बहीण मामा वगैरे असं करतात त्यांना फोन. त्याची इच्छा आहे तर सगळीकडे आता तो बाहेरच करणार, आता आम्ही कुठं जाणार त्याच्या मागं. माझ्या आईला असं वाटतं मी मित्रांमध्ये वगैरे होतो. असतो, जास्त हे करून या होते, हे बघ मित्रांमध्ये यांना असतं. विचार मी कुठे होतो इथे शूटिंग कामासाठी संपवून. हो. हा. अतुल पण जास्त करून तो बाहेरच असतो, त्याचे वाढदिवस वगैरे मला आवडतं. त्याला आपल्या जिथं खुशी आहे त्याची तरी खुशी करू दे, मला तसं काही नाही, मी त्याला कधीच हे करत नाही. पण तुला दुसरं जसं तुला पाहिजे तसं तू करू शकतो ना, थोडी मी माझ्या मनाने तू हे करणारच नाही करणार, आणि मी त्याला नाही अडवणार. तुझी इच्छा आहे तू कर, फक्त मला आता थोडी आता आमच्यासारखं तू करणार आहे, जसं तुला ते पटल तू ते कर, आणि आम्हाला पटल तेव्हा आम्ही हा म्हणू. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे बाबा, पुढे पुढे जा, हीच माझी इच्छा आहे. बघ फिरून फिरून मला वाटतं. बरं अतुल, आता एवढे इनोसेंट पीपल्स आहेत, म्हणजे त्यांनी मम्मी म्हणते की आम्ही कधीच त्याला अडवलं नाही, एवढी चांगली, आणि तू आता इथपर्यंत येऊन पोहोचलाय. सपोर्ट सिस्टीम बद्दल तर तुझ्या म्हणायचं झालं ह्या करिअर ह्या क्षेत्रामध्ये किंवा लहानपणापासून, तर काय सांगशील? कोण? ऑब्व्हियसली माझी आई माझ्या पाठीशी होती, म्हणूनच मी सगळं करू शकलो. कारण मला आठवतं ना, लहानपणी माझी आई मला फार असं म्हणायची तू डॉक्टर व्हायचा, मी म्हणायचो हो मी डॉक्टर होणार. मग कधी म्हणायची तू इंजिनियर व्हायचं, म्हणजे हा मी इंजिनियर होणार. कधी म्हणायची तू पायलट व्हायचं, म्हणजे हा पायलट होणार. तर मग पुढे जाऊन जेव्हा मी शाळेत असताना पहिल्यांदा नाटकात काम केलं, तेव्हा मी ध्यास घेतला की मला अभिनेताच व्हायचं. मला आता ठरलं माझं की बाबा मला अभिनेता व्हायचं. आणि मग त्यासाठी मी जे काही करत होतो प्रयत्न वगैरे, तर त्यावेळेला माझी आई मला खूप सपोर्ट करत होती. म्हणजे बाबांचा तो सपोर्ट नव्हता, बाबांना कशाला काय वगैरे ते जे एक असतं एक सिक्युअर जॉब बघ आणि हे सगळं असं सगळं होतं बाबांचं. कारण की प्रत्येक पालक आपल्या हिशोबाने मुलाचं तेच बघतात ना, की तो कसा सिक्युअर लाईफ जगेल आयुष्यात, कसं चांगलं होईल. पण माझं ठरलं होतं की हेच करायचं. पण माझी आई माझ्या पाठीशी होती की नाही तू हे कर. मग त्यावेळेला मला जी जी काय मदत करू शकायची ती मला करत होती. त्यामुळे मला तो सपोर्ट मिळत गेला, आणि ते तो पाठिंबा आणि तिचा आशीर्वाद. मी सांगतो ना की ती प्रत्येक वेळेला जी काही म्हणजे ती फार देवभोळी आहे, प्रचंड देवभोळी आहे. हा, मी मागे पण एकदा सांगितलं होतं, ती ठाण्यापासून अक्कलकोटला चालत गेली होती. तर ती नेहमी जे काही अजिबात कुठे बसली ना, गाडीत नाही बसली, काही नाही, ती चालत गेली. त्या गाड्या पण असतात की तुम्हाला वाटलं तर रेस, पण तिने नाही गेला. ती परत आली तर मी तिला ओळखू शकत नव्हतो. पूर्ण काळी ठिक्कर, आणि आता कशी गोरावर्ण आहे, पण अगदी काळी ठिक्कर केसासारखा रंग झालेला तिचा.
इतका आणि अशी सुकळीत. उन्हामधून चालत राहायचं ना So, आपण 15 दिवस. नेहमी एवढी पूजा वगैरे, तर तिथे पण नेहमी ती माझ्यासाठी विश करत असते की आज पण सकाळी मला ओवाळलं ना तिने, तर तेव्हा पण मला ती म्हणत होती की तुझी सगळी स्वप्न लवकर पूर्ण कर, तू लवकर मोठा हो, सगळं चांगलं होऊ दे, आणि अर्थातच लवकर सून पण आण, पण होईल डोळ्यात पाणी आणून. तर तिच्या प्रत्येक विश मध्ये माझं चांगलं भलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळेच माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात, आणि जे काही मला मिळतंय ते त्याच्यामुळे, किंवा माझ्या आयुष्यात येणारी संकट जी ती एलिमिनेट होतात ती फक्त तिच्या आशीर्वादामुळे. सो माझा खूप मोठा बॅकबोन किंवा माझा खूप मोठी सपोर्ट सिस्टम म्हणू शकतो. आई, त्याने जेव्हा या करिअरची सुरुवात केली किंवा त्याने ठरवलं की ह्या क्षेत्रात त्याला जायचंय, तर तुम्ही तुमचं कसं होतं, काय रिॲक्शन होती, किंवा कसं सपोर्ट केलं तुम्ही त्याला, आणि काय सांगाल? मी सपोर्ट केला म्हणजे ठाण्यामध्ये तो 7वी पर्यंत शाळा शिकत होता, आणि त्याला बोललं तुला अजून शिकायचं ना, तू भरपूर शिक, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष नको. मग तो तिकडे मुंबईला गेला, आमची आजी आजोबाची रूम आहे ना तिकडे, मग तिकडे गेला. बेडेकर कॉलेज आहे ना, बेडेकर कॉलेज तिथे सोशल सर्व्हिस लीग शाळा आहे. तर तिकडे असताना म्हणजे त्याला ना लहानपणी असताना, म्हणजे आता कसं आपल्या एरियामध्ये छोटे छोटे प्रोग्राम असतात, ते छोटे छोटे मुलांना घेऊन तो नाटक बिटक ठेवायचा. त्याला लहानपणापासून ती आवड होती. नाटक वगैरे ठेवता ठेवता मग असं करता करताना तो अचानक पहिली सिरियल आली त्याची लज्जा सिरियल, आता ते आले ना, तो त्याचा भाव दाखवलेला, तेव्हा माझे ना डोळ्यामध्ये ना पाणी भरून आलेले. आणि मग असं मला वाटलं का माझा मुलगा असाच पुढे जाऊ दे म्हणून. त्याच्यानंतर मग आस्ते आस्ते परत दुसरे सिरियल, परत ते पिक्चर वगैरे असे आले, तर मग असं मला मनाला वाटलं का हळूहळू आता माझा मुलगा पुढे जाईल आणि माझे स्वप्न पूर्ण होतील, असं मला खूप भरून आलं होतं त्यावेळेला. आणि त्यांनी खूप कष्ट घेतलं, खूप कष्ट घेतलं, म्हणजे असं रात्र त्यांनी टेन्शनला सुद्धा त्यांनी रात्र काढलेली आहे. असं लांब त्याला जायचं, घरी यायला त्याला असं गाड्या पण बंद व्हायचं, तेव्हा त्यांनी स्टेशनला पण बसून त्यांनी टाइम काढलेला आहे. म्हणून ते दिवस असे आठवले ना तर मला भरून येतं. पण मी म्हणलं काय नाही, तू जेवढं ते कष्ट घेतो ना त्याच्या कष्टाला फळ भेटेल, मी त्याला बोललो. पण कर म्हणलं, पण एवढंच कर का तू हे करू नको, धीर सोडू, त्याला मी बोललो. पुढे जात राहा, का आपण आपल्या हाताने नाही घडवत, ते असं आपल्या नशिबात. तिचं थोडक्यात कंपॅरिझन चालू होतं, अरे काही माणसं अशी आहेत की जी लगेच त्यांना सक्सेस मिळतं काय. तर मी त्यांना आईला तेवढंच म्हणतो की हे काही आपल्या हातात नसतं, आपल्या हातात फक्त काम करणं असतं, आणि सक्सेस मिळतं हळूहळू. आपण काम करत राहायचं, ते स्लोली नोटीस होतो आपण, आणि मग हळूहळू सगळं होतं. जसं की मी पूर्वी काहीच नव्हतो, की सुरुवात कुठून तरी झाली, एक अभिनयाची जाणीव होणं, अभिनय करायची इच्छा होणं, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ती जाणीव होणं की आपल्याला अभिनेता व्हायचंय. आणि मग आपण एकांकिका स्पर्धा वगैरे याच्यापासून, एकांकिका स्पर्धेच्या आधी चाळीतल्या नाटकांमध्ये कामं करणं, आणि मग हौशी नाटकं, एकांकिका स्पर्धा करणं, याच्या हे करता करता आपल्याला हेही माहिती नसतं ना की उद्या मी जाऊन टीव्हीवर पण दिसणार आहे, उद्या मी सिनेमाच्या पडद्यावर दिसणार आहे, हे माहितीच नसतं. पण आपण स्लोली आपण कॉन्स्टंटली एक कन्सिस्टन्सी ठेवतो, काम करत राहतो, मेहनत घेत राहतो, किंवा आपला फोकस ठेवून काम करतो, स्लोली आपण एक पायरी चढत जातो. सो पण ती आईची माया आहे, तिला असं वाटतं लवकरात लवकर आपल्या मुलाने सक्सेसफुल व्हावं. गुजराती नाटक करायच्या वेळेला सुद्धा तेव्हा मी गावी गेले होते ना, गुजराती नाटक होतं, तेव्हा आजारी पडला. काय ते आजारी पडल्यानंतर मला कळवलं नाही का आता मी घाबरेल म्हणून. आणि याच्या वडिलांना माहिती पडलं होतं, त्यांच्या वडिलांनी, मामा वगैरे सांगते होते, मावशी पण सांगते होती माझ्या, ती पण घाबरेल, मी पण घाबरेल. मग याला कोणी काय आम्हाला कळून दिलं नाही, यांचं गुपितच चाललेलं, काहीतरी कुसुरबुस चाललेलं, हो ऍडमिट आहे म्हणून. तेव्हा ते ह्याच्याबरोबर काम करणारी ती पूजा म्हणून ती सिरियल मध्ये काम करणारी नव्हती, ती हॉस्पिटल ह्याच्याबरोबर होती. आणि नंतर मग आम्ही घरी आल्यानंतर ह्याच्या वडिलांनी मला सांगितलं का अब्दुलला असं झालं म्हणून. मग मी एकदम घाबरली, म्हणलं असं अचानक त्याने मला कळवलं नाही, काय नाही. मग मी गावावर येता अंगावर कपडे होते ना, ते कपडे पण चेंज केले नाही, का तोंड धुतलं नाही, काय, अशीच गेली मी हॉस्पिटलला. आणि नंतर गेल्यानंतर मग मी बघितलं त्याला ना काटवरती, मी म्हटलं काय रे, म्हणून अशी ती पूजा होती. पूजाने पोरगी चांगली होती, ती पोरगी छान होती, सक्षम तुझ्यासारखीच. मला बोलली आई तुम्ही काही घाबरू नका, मी इथे आहे, तुम्ही घाबरायला म्हणून आम्ही तुम्हाला काही कळवलं नाही, मी अतुलची काळजी घ्यायला इथे आहे, तुम्ही घाबरू नका. तर मी म्हणलं नाही घाबरणार तर नाही ग, पण असं अचानक त्याला असं काय झालं, तर काय नाही तर मलेरिया झालाय म्हणून, मलेरिया झालं म्हणून सांगितलं. आणि ते गुजराती नाटक पण छान करत आहे, बघायला गेलेली मी,
मला खूप आवडलं होतं. आणि जे ते सगळे आता आमच्या गावाला गेलं म्हणून पुढे आता आजूबाजूवाले मग तुमचा मुलगा सिरियल मध्ये छान काम करतो, आणि गावाला जरी गेले तर मग याच्या वडिलाला मला बोला, काय तुमचा मुलगा म्हातारा झाल्यानंतर लग्न करणार आहे का, हा असं बोलतात. बरोबर सगळ्या गोष्टी घेऊन आणते लग्नावरच. आता मी तुला लिहून देतो, या इंटरव्ह्यूचा एंड करताना पण ती लग्नातच बोलणार आहे, मला माहिती आहे. तर मग यांचे वडील पण बोलले, मग यांचे वडील जे काय बोलत, काय आता आपल्या पोरांच्या समोर काय आपण जाऊ शकत नाही, मुलांची इच्छा आहे ते त्यांना नाही करायचं लग्न तर नको करू दे, पण काय करणार, पण आपल्यानंतर त्यांची काळजी घेणार कोणतरी पाहिजे, प्रत्येक आई बाबांना असं वाटतं, त्यात सुद्धा बघ काळजी आहे. तर मग नंतर मग मला लोक बोलायला लागले, काय हा सिरियल मध्ये लोक कामं करतात, पिक्चर मध्ये लोक कामं करतात, ते काय बिन लग्नाचेच राहिलेले आहेत काय, लग्न करत नाहीत काय, त्यांचे संसार नाहीत काय, तुमचाच मुलगा कुठे एवढा. मला आज तुला कन्व्हिन्स मी म्हटलं होतं ना, ती एकदा बोलायला लागली. हा तर असे बोलतात ना आम्हाला, तर म्हणलं बघ आता काय माझा मुलगा इथे असता तर मग त्याला कळलं असं, खरंच आमच्या आई बापांना आजूबाजूची माणसं त्यांना टोचतायत म्हणून, आम्ही बोललेलं त्याला कळणार नाही, मग त्यांना आम्ही कधी असं बोललो. फक्त माझ्या लग्नाविषयी बोलायलाच नाही आलं. नाही, त्यांनी हे पण करावं ते पण करावं, दोन्ही सांभाळावं असं म्हणा. आम्ही त्याला शिवा म्हणून खूप छान ओळखतो आता, की कसा आहे, त्याची पर्सनॅलिटी काय आहे. पण अतुल म्हणायचं झालं तर तो लहानपणी कसा होता, अभ्यासात कसा होता, शाळेत त्या गॅदरिंग मध्ये वगैरे काय त्याचा कसा होता? त्याचा अभ्यासात पण छान होता, अभ्यासात चांगला अभ्यास करायचा, रात्र अभ्यास करायचा. आणि एक म्हणजे असं त्याला जास्त फालतू असं मैत्रीण असं बाहेर काहीच नाही त्याचं फक्त अभ्यासाकडे लक्ष असायचं, सारखं त्याला ते नाटक करायचं कुठे पिक्चरचं वगैरे, आणि ते पुस्तकं वगैरे ना ते वाचत बसायचं, हे त्याचं काम होतं. बाकी असं मी दुसरं काय, आता आम्ही पण दिवसभर काही घरात नसायचो, आता आम्ही बाकी जे डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत त्या आता आम्ही सांगितलं. तुला जसं आता काकी म्हणाल्या की पूजा म्हणून म्हणजे होती ती, तिने तुझी खूप काळजी घेतली, किंवा असे को ऍक्टर्स तुला बरेच मिळाले असतील, किंवा या इंडस्ट्रीमध्ये काही खूप पर्सनॅलिटीज असतील ज्यांनी ग्रो करायला आपल्याला कुठे ना कुठे मदत केली, तर त्याबद्दल तू काय सांगशील? हो, अर्थातच. म्हणजे आपले को ऍक्टर्स आपल्या ऑब्व्हियसली आपल्या करिअर मध्ये फार इम्पॉर्टंट असतात, कारण त्यांच्याकडून आपल्याला काम करता करता शिकायला मिळतंच. पण त्याचबरोबरीने ना प्रत्येक माणूस एका वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून, वेगवेगळ्या मानसिकतेतून आणि वेगवेगळ्या विचारधारेतून येत असतो, तर ना त्याच्यातून खूप काही शिकायला मिळतं. आणि अर्थातच प्रत्येकाची एक विचार करायची पद्धत असते, आणि एक साचा असतो, तेवढ्या तो विचार करत असतो, आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी सापडतं जेव्हा आपण नवीन माणसाशी इंटरॅक्ट करतो. सो त्यांच्याशी इंटरॅक्ट केल्यावर आणखी काहीतरी नवीन सापडतं, मग एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला सापडतो बघण्याचा. आपण नेहमी एकाच दृष्टिकोनातून बघत असतो, आणि बऱ्याचदा असं होतं की त्याच दृष्टिकोनाला आपण करेक्ट समजत असतो, पण आणखी कोणीतरी व्यक्ती येते आणि मग त्यांचा दृष्टिकोन कळल्यानंतर आपल्याला एक वेगळा अँगल दिसतो तिकडे बघण्याचा, मग कळतं नाही हे पण करेक्ट असू शकतो. सो अशा पद्धतीने ही माणसं आपल्या आयुष्यामध्ये ना खूप काय म्हणतात ना सॉलिड असं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देत असतात. सो अशी माणसं माझ्या आयुष्यात आतापर्यंतच्या एवढ्या प्रवासामध्ये ना खूप भेटली आहेत. म्हणजे अगदी पियुष बरोबर मी पहिला शो केला होता. पियुष मला त्यावेळेला खरंच आय वॉज व्हेरी रॉ, एकांकिका वगैरे करून आलो होतो, आणि मला साधे लुक्स काय वगैरे तेही माहित नव्हतं. ऑब्व्हियसली पहिल्यांदा मी कॅमेरा फेस करत होतो, तर पियुष मला त्यावेळेला सांगायचा की हे असतो, याला टू शॉट म्हणतात, याला क्लोज म्हणतात, याला ओएस म्हणतात, हे चिटिंग आहे, आपण हा सीन इथे चीट करतो तर इथे असं लुक असतो. सो त्याच्याबरोबर काम करताना त्या गोष्टी शिकतो. किंवा त्यात सुकन्याताई होती, सुकन्या मुने, ती मला सांगायची बऱ्याच गोष्टी. त्यानंतर पुढे आणखी जे काही शो केले मी, किंवा तू माझा संगती करत होतो तेव्हा चिन्मय दादा होता, चिन्मय मांडलेकर, त्याच्याकडे बघून बऱ्याच गोष्टी की बाबा कसा तो करिअरच्या दृष्टीने किती फोकस्ड आहे, आणि कसा कामाकडे कशा पद्धतीने बघतो, किती प्रोफेशनली काम करतो. किंवा अगदीच आता मी जे काही मागचा शो जेव्हा केला त्यात मला भेटलेले शार्दूल सराफ, शार्दूल दादा, किंवा आता मायजीला मी म्हणतो विद्या सावळे ज्या कॉन्स्टेबल मंजूमध्ये आहेत, तर ती असेल, किंवा आणखी माझे को ऍक्टर्स कुणाल किंवा अंकिता. आता या शो मध्ये माझ्यासोबत जे ऍक्टर्स आहेत इथेही पियुष आहेच. सो ह्या गोष्टी आणि डिस्कशन्स होतात. म्हणजे अपार्ट फ्रॉम सीन्स तुम्ही जेव्हा बसलेले असतात त्यावेळेला तुमची डिस्कशन्स होतात ना, तर त्याच्यात खूप गंमत असते, त्याच्यात
तुम्हाला खूप काही सापडतं. सो तुमचा एक दृष्टिकोनच बदलतो. माणूस म्हणून तुम्ही खूप आणखी प्रगल्भ होत राहता. फक्त अभिनेता म्हणून किंवा कलाकार म्हणून नाही, माणूस म्हणून तुम्ही फार प्रगल्भ होत राहता. प्रत्येकाचीच अगदी पॉलिटिकली पण तुमचे प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे असतात. पण गरजेचं नाही की तुम्ही भांडलंच पाहिजेत. तुम्ही चर्चा करू शकता आणि ओके, हे तुमचे व्ह्यूज आहेत, ॲग्री, तुझ्यासाठी हे आहे, माझ्यासाठी हे आहे, असं समजून इतकं आपण मॅच्युअर्डली हँडल करू शकतो. खूप गोष्टी असतात अशा. तर मी म्हणेन की असे माझे बरेच को ॲक्टर्स आहेत आत्तापर्यंतच्या प्रवासातले, कदाचित मी अनेकांची नावं घेतली नसती. तर खूप शिकायला मिळालं आणि मला पुढे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणा, एक चांगला दृष्टिकोन दिला त्यांनी. एवढा प्रवास झाला, पण यामध्ये आता बरेच, जसं तू पॉझिटिव्ह गोष्टी खूप घडल्या, पण बऱ्याचदा असं होतं ना की या क्षेत्रात यायचं म्हटलं तर पॅरेंट्स जसं त्यांना काळजी असते ना आपली, तोच एक निगेटिव्ह विचार असतो की माणसं बरोबर नसतात. काही म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक 2 बाजू असतात म्हणू शकतो. तर असं काही वाईट अनुभव या इंडस्ट्रीमधला कधी आलाय? ऍक्च्युली ना, असं म्हणायला गेलं तर ते वाईट आहे किंवा असं म्हणायला गेलं तर ते चांगलं आहे. पण ते अनुभव असतात शेवटी. झाले तशा बऱ्याच गोष्टी. अगदीच काही जणांनी माझे पैसे पण दिले नाहीत. मग ते पैसे मिळवण्यासाठी मला करावी लागलेली मेहनत, ती वेगळी मेहनत. पुन्हा बऱ्याचदा सेटवर विनाकारण काही गोष्टी अशा घडल्यात की काही गरज नसताना किंवा माझा काही संबंध नसताना माझ्यावर काही बोललं गेलंय किंवा अशा गोष्टी होतात. आणि हे माझ्याच बाबतीत नाही, सगळ्यांच्याच बाबतीत होत राहतं. प्रत्येक टप्प्यावरती अशा गोष्टी होत राहतात कमी. पण याचा अर्थ असं होत नाही की ती माणसं वाईट आहेत किंवा ही माणसं चांगली आहेत, असं काही नाही. ते शेवटी ना त्या सिच्युएशन, म्हणजे फॉर एक्झाम्पल की मी माझ्या दृष्टीने ही गोष्ट वाईट आहे, त्यालाही काहीतरी कारण असू शकतं किंवा मला ते तसं दिसतं म्हणून ते वाईट आहे, पण त्या समोरच्या व्यक्तीला आपण करेक्ट आहोत असं वाटू शकतं. हा पॉइंट ऑफ व्ह्यूचाच गेम आहे. आपण किती सटली किंवा आपण किती शहाण्या माणसासारखं वागून ती सिच्युएशन हँडल करू शकतो ना, आणि आपण सर्व्हाइव्ह करू शकतो, हे सगळ्यात महत्त्वाचं. मला सर्व्हाइव्हल जास्त महत्त्वाचं वाटतं, इन्स्टेड ऑफ काय म्हणतात की खूप पुढे जाणं. किंवा आपण कितीही काही सर केलं, कितीही मोठं शिखर सर जरी केलं तरी पण त्याच्या पुढे पण आणखी मोठं शिखर असणार आहे. त्याच्या पुढेही जाऊन आकाश ठेंगणं आहे आपल्यासाठी, की बाबा म्हणजे आकाश सुद्धा कमी आहे की तिथपर्यंत कोण पोहोचणार आहे. शेवटी कुठेतरी काहीतरी आपल्याला लिमिट असते ना. सो मला असं वाटतं की ठीक आहे, जे काही येतात ते अनुभव असतात आणि त्या अनुभवातूनच आपण शिकत राहतो. चांगलं वाईट हे फक्त शेवटी दृष्टिकोन आहे. मला वाटतं हे जे काय आपल्याला आता हे एवढं सगळं कळतंय ना, हे सगळं अनुभव यांच्याकडूनच आपण शिकले, संस्कार घेतलेत असं म्हणू शकतो, आणि त्यामुळे आपण एवढे इव्हॉल्व होतोय. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारेन की अतुल हा आता एवढा समजूतदार आहे, पण कसं असतं ना की भावंड घरात असली, आणि त्यातून हा आम्हाला कळलं की मोठा भाऊ आहे घरात म्हणून. भावंड घरात असली की मग त्यांची मस्ती असते, त्यांची जी काय म्हणतो ना आपण धमाल वगैरे असते. तर त्यामध्ये अतुल कसा होता ह्या 3 भावंडांमध्ये? नाही, 3 भावंडांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि 3 भावंड चांगले राहतात. आतापर्यंत कधी पोरांनी माझ्या भांडण नाही केलं. चांगले राहतात. पण भावंड पण असे थोडेस होतं, पण लगेच एकामेकाला समजून घेतात. नाही म्हणतोय भांडण होतं माझ्याशी पण भावंडांचं भांडण नाही होत, माझ्याशी भांडण होतं. आमची भांडणं फार फनी असतात. पण म्हणजे कसं, तो म्हणणार तू त्याच्यावर जास्त प्रेम करते, माझ्यावर जास्त प्रेम करत नाही, ही अशी भांडणं होतात घरामध्ये. मग मी यांना बोलते, एक काम करा, तुम्ही आपलं घर शोधा आता, म्हणजे मला मोकळं सोडा. सगळं सॉर्ट होतात भांडणं, म्हणजे मग गप्प बसतात, मग शांत बसतात. मग नाही भांडत. एवढं मी तर आहे, माझी पोरं छान राहिलेत. माझ्या मुलांनी मला कधी त्रास दिलेला नाही. जसे लहानाचे मोठे झाले ना, जसे आपले दिवस आले ना, ते ढकलत घेतले. पण कुणाला असं वाटलंही नाही का आमची सुरुवातीपासून काय, मी खरं ते सांगते, माझी जन्मतारीख पण माहित नाही, पण त्याने माझं बर्थडे वगैरे केला. घरात मी बाहेर नाही नेलं तरी स्वतःहून घरात पाट आणणार, रांगोळी काढणार, हळद कुंकू लावणार, मला ओवाळणार, केक आणणार, सगळ्यांना बोलवणार. मग एवढं करतो ना, मला खूप हे आहे. म्हणून तर मी बोलते, मी तर देवाला हेच सांगते, लवकर हा मोठा होऊ दे. बर, माझी तारीख मला माहित. म्हणजे कसं, पूर्वी गावची माणसं कशी कधी जन्मलं ते काय बोलतात, काय भूमिकंप वगैरे काय. आता आमच्या आई बापांना तरी काय, गावच्या माणसांना काय माहितीये काय जन्माची तारीख नाही, काय नाही. आमचे आई वडील पण साधे होते, पण त्यावेळेला आता
याने म्हणजे आता माझी कसं वाढदिवस करायचं कसं लग्नाच्या तारखेवर, माझी जन्म तारीख तर नाहीच आहे. पण तो बोलतो नाही आहे आता आमच्या राज्यामध्ये तुझा असा आता आम्ही करणार. तर म्हणलं ठीक आहे, तुमची इच्छा करा. तर मग माझ्या मग सगळे मग फोन करणार, मावशी फोन करणार, मामा फोन करणार, मुलं हाऊस मूस करते तर तू कशाला माघार घेते, करत राहणार. मला म्हटलं बरोबर नाही वाटत, मुलांची जी खुशी आहे ती मुलं करू दे ना. बर्थडे म्हटलं मला ह्याच्यात हे नाही असं वाटते मला म्हणायचं. म्हटलं माझी खरी तारीख असते ना जन्माची तर मला करायला बरं वाटलं असतं. नाही पण त्यांनी किती छान म्हणजे असं आहे की आईसाठी एक स्पेशल दिवस आपण करूया सेलिब्रेट तसं. असं करतो. आणि त्याला आता काय बोलतात ते आईचा त्याच्यासाठीच ते हा मोबाईल पण मला त्याने घेऊन दिला म्हणजे गेल्या वर्षी घेऊन दिला. पहिला पण होता मोबाईल माझा, दुसरा परत घेऊन दिला. म्हणाला आई तुला काय पाहिजे असेल, कुठे कुठं काय तुझी इच्छा असेल ते आम्हाला सांगत जा, तू मनातल्या मनात असं हे करत जाऊ नको. तर म्हणलं नाही बघ तुम्ही माझ्यासमोर आहे, तुम्ही जे काय करता मला ह्याच्यातच आनंद आहे, बस मला दुसरं काय नको आहे. आता कसं वडील आहे तर वडील थकलेले आहेत, वडिलांना तर काय आता आपण कुठे नेऊ पण शकत नाही काय नाही. दोन ते वडिलांची आई आहे घरामध्ये, बाकी काय नाही. मी त्यांना तेच सांगते तुम्ही बाकी काही टेन्शन घेऊ नका, तुमचं तुम्ही आपलं चांगलं हे करा आणि पुढे चला. आता जे ते बघतात आता सिरियल बघतात, सगळ्यांना आवडते, सगळे नाव काढतात. तर गावापासून फोन येतात, अतुल छान काम करतो, अतुल छान आणि सिरियल करता करता पिक्चर कधी दाखवतोय असे बोलायचे आम्हाला, सगळे बोलतात. म्हणलं चालेल पिक्चर पण येईल त्याचा, घाबरू नका, येईल त्याचा पिक्चर, फक्त आशीर्वाद द्या म्हणलं त्याला, असे बोलायचे. आणि काय काय लोक हा नसेल तेव्हा त्याला भेटायला पण घरी यायचे. घरी येतात ना तेव्हा नुसती लाईन लागतात, ते बोलतात ना सह्या येतात सगळे. तेव्हा म्हणून हा नसतो, मग ते लोक वाट बघून बघून जातात असं. अतुल तर आता आम्हाला एवढा जो मोकळा वेळ मिळाला होता ना त्यात मला बरंच तुझ्या आवडींबद्दल कळलंय. ऍक्टिंग सोडून तुला बऱ्याच गोष्टीत आवड आहे असं कळलंय. मग ते काय नेमकं, म्हणजे जेवण बनवायला आवडतं, फूडी आहेस, ट्रॅव्हल करायला वगैरे आवडतं, म्हणजे दोघांकडून ऐकायला आवडेल का की त्याला काय आवडतं, कशात ऍक्टिंग सोडलं तर तो कशात स्पेशलिस्ट, काय करू शकतो तो? चिकन बनवायला आवडतं, ऑमलेट बनवायला येतं त्याला, फक्त चपाती तो बोलतो मला भाकरी पण येते बनवायला, पण माझ्यासमोर त्याने घातली नाही अजून. अच्छा, त्याला एकदा बनवायला लावणार आहे. मग हे सगळं म्हणजे कसं काय एवढं टॅलेंट? मी घरात नसली ना तर ते करून खातो. अच्छा, चिकन बनवून खायला, ऑमलेट बनवून खायला, भात डाळ बनवेल, डाळ खिचडी बनवेल. मला बरं नव्हतं ना तेव्हा त्याने दिले होते मला एकदा दोनदा डाळ खिचडी, मला आवडले पण त्याच्या पप्पाला नाही आवडली. म्हणजे मुलगी कसं काय असे ना, आमचा मुलगा आहे सुगरण बाबा, आम्हाला सगळं येतं हो ना. तसं आहे. तसे माझे तिन्ही पण मुलं आहे ना त्यांना येतं, जेवण वगैरे बनवलं होतं, फक्त चपाती भाकरी सोडून बाकी सगळे तिन्ही मुलं माझी करतात, फक्त मी घरात नसली पाहिजे. आई असली की सगळं आई. मला काय मला सवय झाली आईची, खरं सांगायचं मला ती घरात नसली ना तर मला घर खायला उठतं. तर तिच्या हातचं जे काही असेल, मग साधं वरण भात जरी असला ना तरी मला तो हवाय, तो तिच्या हातचा. आणि मी मोस्टली बाहेर डाएट वगैरे जास्त दूर झालं, मी बाहेर नाही जात नाही. पूर्वी फार खायचो की इथे हे चांगलं मिळतं, तिथे ते चांगलं मिळतं असं म्हणून खायचो, पण नंतर खूप कॉन्शियस होत गेलो की नाही यार नको, बाहेर जास्त नको खायला. खातो मी, नाही असं नाही, पण फारच कमी झाले ते प्रमाण आता. पण काही ठिकाणं असतात की तिथे गेलंच पाहिजे, तर तिथे जातो. आणि जेव्हा मी फिरायला म्हणून जातो तेव्हा तर मग सगळं सोडूनच येतो, मग सगळं खाणं असतं माझं. तर घरी असलो की मात्र मग मला म्हणजे आता शूट जरी चालू आहे, मी डबे आणतो, आई माझं तिच्यामुळेच माझं सगळं प्रिपरेशन होतं. जे काही माझा सलाड बनवून किंवा चिकन असेल किंवा दही असेल, व्हॉटेवर जे माझे डबे प्रिपेअर करणं, सकाळी माझी सगळं नाश्ता पण सकाळी जे काय असेल तर ते तिच्या हातचं. मला सेटवर पण फार खायला आवडत नाही, तर ती आहे म्हणून ती सवय झालेली मला जे काही. आणि मगाशी जसं सांगितलं की प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवत आलेला, म्हणजे को ऍक्टर्स. ते भाकरी वगैरे म्हणाली ती पण मला माझ्या को ऍक्टर्सनेच शिकवली. जेव्हा आम्ही आउटडोअरला शूट करत होतो तेव्हा माझा मित्र आहे कुणाल कजवारे म्हणून, तो खतरनाक कुक आहे. त्याच्या हातचं म्हणजे जो खाईल तो वेडा.
इतका खतरनाक होता. मी त्याला म्हटलं तू आपण काय म्हणतात त्याला पार्टनरशिप मध्ये एक मस्त ढाबा बिबा टाकूया. बरं, ह्यावरून कळलं की जर तू अभिनेता नसतास तर मग काय? मग चित्रकार असतो. वा. मी लहानपणी म्हणजे अगदी चौथीला वगैरे होतो ना, तेव्हा असं समोर बसलेल्या माणसाला उभे रेखाटायचो. तर मला स्केचिंग आणि चित्र काढायला प्रचंड आवडायचं. 10वीला असताना मी 8वीला असताना पहिल्यांदा नाटकात काम केलं आणि तिथून मग ती जी काही तो चस्का लागला आणि मी फक्त त्यातच मला कळलं की मला ऍक्टरच व्हायचंय. तर त्याच्यानंतर मला ते चित्र काढणं हळूहळू कमी झालं आणि मग तिकडचं लक्ष कमी झालं. तर आता माझा हात वळेन असं झालं. मी आधीमध्ये कधीतरी असं काहीतरी रेखाटायचा प्रयत्न करतो, पण कधी कधी वाटतं यार ते कंटिन्यू ठेवायला पाहिजे होतं. खूप चांगली चित्र काढायचो. मला रंगांची जाण खूप चांगली होती. झोपेतून उठवलं तरी कुठल्या रंगाचं काय कॉम्बिनेशन केलं तर काय रंग असेल ते मला सगळं कळायचं. चित्रकार झालं असं. बरं, तुझ्या आणि आईचा एक बेस्ट मोमेंट म्हणायचं झाला किंवा एक छान अशी मेमरी म्हणायची झाली, आठवण जर तू शेअर करीत असेल तर ती काय असेल? अशा तर खूपच मेमरी असतात. म्हणजे लहान आपलं हो जन्मच तो आणि ते सगळं तिच्यापासूनच आहे. मला लहानपणी आठवतं की माझी आई मी मासे खात नाही खात. लहानपणी मी खायचो. तर त्याची आठवण मला नेहमी आठवते. मी असं दुडू धावत यायचो. आई मला बोंबिलाची भात अशी भरवायची आणि मग मी परत जायचो. मग परत धावत जायचो. अगदी लहान होतो. म्हणजे अगदी मला वाटतं ते दुडू धावतात ना मुलं, ते वय काय असेल मला माहिती नाही, पण त्या वयाचा मी होतो. मला आठवत होतो लहानपणी. आणि मग आई मला भरवायची आणि मग मी धावत जायचो. बरं, आईच्या हातचा मारही खूप खाल्लाय मी लहानपणी. मला बाहेर खेळायला जायला फार आवडायचं, पण माझ्या आईचं म्हणणं असं असायचं की बाहेर नको, मुलं बरी नाहीत, आपण ज्या एरियात राहतोय ती मुलं बरी नाहीत तिकडे, मग ती वाईट संगतीत जाशील आणि वगैरे. सो ते मला असं वाटतं की तिचं म्हणणं त्यावेळी बरोबरच होतं. तर मला आमचं ठरलेलं असं, मी आणि माझा भाऊ अक्षय आम्ही खूप करामती होतो. आम्ही सायकल म्हणजे असं उतारावरती सायकल चालवायला गेलोय. तो माझ्या मागे बसलाय, मी पुढे बसलोय आणि दिले सोडून सायकल. आणि एका पॉइंटला सायकल पलटी झाली, त्याच्या अंगावर मी, माझ्या अंगावर सायकल, आणि ते आम्ही लपवलंय. आणि तो टॅटू म्हणून दाखवत होता तो. नाही टॅटू आहे. आणि आईला कळत नव्हतं की, आणि त्यावेळी टॅटू होते ना बूमर बिमर. तर आई ती बघत होती आणि दाबून बघते की काय खरंच टॅटू आहे का काय. आणि तो लपवतोय दुकानदार. अरे बापरे, पेन. आणि रोज आम्हाला ठरलेलं होतं मला आणि त्याला कधी घड्याळच फोडलंय, कधी घराची चावी सरवलीये. काय सांगाल या सगळ्या मस्ती बद्दल? आणि आता एवढा समजूतदारपणा. मस्ती पण समजदार पण. त्यांनी एकदा चुलत्याला पण गावाला गेलं तर खुर्ची असते ना ती लाकडाची अशी, ती कशी खुर्ची मी सांगतो. ती आराम खुर्ची असते बघ, नायलॉनची असते. आणि त्याला ना, आता आपण बसलो हे मागचं जे आहे ना, त्याच्यामध्ये ना एक अशी काडी टाकल्यानंतर ती लॉक होणार. जर ती काढली तर मग ते खालचं कापड निघणार. लक्षात आलं ना? आलं माझ्या. आणि ते तुम्ही काढली असणार नक्कीच. त्याला माहिती, त्याला ते कसे यांचे वडिलाचे मोठे आहे ना, तर ते मोठे बाबा बोलायचे ना त्यांना, मोठे बाबा. तर ते आतून येणार, मग याला माहिती होतं लय खोडील आहे. ती खुर्ची आहे ना, ते बाबा येऊन अशी बसावं पड. ते बिचारे आले आणि वयस्कर होते. बाहेरून आल्याबरोबर त्याला माहिती नव्हतं. आले बोलले गेले बसायला. आणि हे लोक काय करतात, लपून बघतात. आणि मी पण लावून बघते, म्हणजे किती आगाऊ कार्ट असेल. आणखी आईच्या, आता तू विचारलंस मला, तर आईच्या बाबतीतल्या गोष्टी. माझी आई जेव्हा पूजेला बसते ना, तेव्हा मी तिच्याकडे बघत राहतो. मी एक भूमिका केली होती, विठ्ठलाची भूमिका केली होती. तर 4.5 वर्ष मी करत. तर मला विठ्ठल आईच्या डोळ्यात सापडला होता. आई ज्या पूजा करताना तिच्या डोळ्यामध्ये ना ते जे भाव असतात ना, मी म्हटलं देवाचे भाव हेच असणार. आणि तेच भाव मला वाटलं की हे असणार हा देव. आणि एकदा ना काय झालं की मी माझ्या आईला, ती गुरुवार मार्गशीर्षाचे करते ना, तर तिला ते मार्गशीर्षात एकदा महालक्ष्मीला जायचं असतं. तर तिला मी घेऊन चाललो होतो. आणि मला मी पहिल्यांदा तिला घेऊन चाललो होतो. तर आम्ही बसमधून आधी निघालो आणि मग तिथे महालक्ष्मीला उतरलो. आणि तिथे म्हणजे बस ड्रायव्हरने आम्हाला, कंडक्टरने इथून उतरा आणि जा असं सांगितलं. ओके. सो मग तिथून आम्ही चालत निघालो आणि विचारलं की महालक्ष्मी मंदिर कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं, तो म्हणाला हा इधर से थोडा नजदीक आहे. पुढे विचारलं, इधर से थोडा नजदीक. असं करत करत जवळपास आम्ही 1.5-2 तास चालत होतो. तर आणि तरीही
तिचा उपवास होता त्या दिवशी. मी वैतागलो होतो की किती चालायचं अजून, आणि तिच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा नाही, ना कसला त्रास, आणि ना काही मला बोलत आहे. ती शांतपणे चालली आहे कारण तिला महालक्ष्मीचं दर्शन, तिच्या चेहऱ्यावर स्माईलच होतं, आणि काही ना म्हणजे अगदी चेहऱ्यावर कसलाही त्रासाचा भावच नाही, दुसरा भावच नाही. आणि मला मूर्खासारखं मला लक्षात नाही आलं की बाबा मी इथून एखादी टॅक्सी वगैरे करून घेऊन गेलो असतो. मला याच्यानंतर पश्चाताप झाला की मला का नाही सुचलं असं. आणि पण मला आईचा तो चेहरा आठवतो तेव्हा की ती अशी चालत मंदिरापर्यंत गेली आणि परत तिथे चढली पायऱ्या वगैरे, आणि उपाशी पोटी सकाळपासून आहे, काही खाल्लं नाही, ते डायरेक्ट संध्याकाळीच खाणार आहे. आणि मी तिला अशा पद्धतीने चालवलं होतं. हे मला फार असं खूप, आणि तेव्हा त्याच्यामुळे मला तिथे अशी जाणीव झाली माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत ज्या ज्या व्यक्तीला त्रास दिलाय मला त्यांना सॉरी म्हणतो. सो मी त्यानंतर मग ज्या मला असं वाटलं की मी या व्यक्तीला त्रास दिला, माझ्यामुळे झाला असेल त्रास, आपण कधीच जाणीवपूर्वक देत नाही ना, तर तू झाला असेल मग त्या व्यक्तीला कधी तेव्हा दुःख झालं असेल, त्या व्यक्तीला सॉरी म्हणून त्या मुवमेंटमुळे, कारण माझ्या आईला तिथे त्रास दिला, भले अजाणतेपणी झाला. पण त्याची जाणीव झाली म्हणजे असं म्हणतो ना की जाणीव म्हणता येणार नाही, पण एक भाव, एक फिलिंग असं होतं की अरे नाही आपण काहीतरी वेगळं मार्ग काढू शकलो असतो, पण त्यावेळी ते सुचलं नाही. हो, पण मला वाटतं ते देवाचं ते हे होती ती पूर्ण झाली, म्हणजे कसं का होईना तिथपर्यंत पोहोचलो आपण. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून ऍक्च्युली, म्हणजे असं की प्रत्येक गोष्ट इमोशन्स होते, म्हणजे फन होतं, मजा आली काकी तुमच्याशी बोलून. मला असं होतं की अतुलही म्हणाला की मम्मी फार बोलत नाही, आई फार बोलत नाही, पण आज वाटलंच नाही कारण आज अतुलची शाळा होती. नाही ती अशीच आहे, ती आधी मिसळायला वेळ घेते, माझं पण तसंच आहे. मी तिच्यावर गेलो, मी नवीन माणसांमध्ये आधी मिसळायला त्यांचं जरा आकलन व्हायला मला वेळ लागतो, आणि मग जरा कळलं की मग आपलं बोलायला लागतं. तसंच तिचं आहे, तिच्यावरच गेलं मी. चला छान. एक 2-4 प्रश्न आहेत ते विचारते. जेवण चांगलं ऑब्व्हियसली काकीच बनवत असणार, म्हणजे तो प्रश्नच. आणि तिची खासियत सांगू, ती आज तू आज तिने एखादी भाजी बनव, फॉर एक्झाम्पल वांग्याची भाजी बनव, तर ती समजा पुढच्या आठवड्यात बनवेल ना तर ती चव तशी लागणारच नाही. अरे वा, प्रत्येक वेळेला व्हेरिएशन्स कसे काय देते प्रत्येकाच्या घरामध्ये असं, आज जी भाजी आज वांग्याची भाजी अशी बनवली की आमच्या घरात अशीच बनते, सेम टेस्ट असते, असं नसतं आमच्याकडे. प्रत्येक भाजी अशा टेस्टनी बनवली, बरे मसाले टेस्ट टाकले सगळं, पण पुढच्या वेळेला टेस्ट वेगळीच असणार. घरात रूल कोण करतं? काय करतं रूल? तिला आम्ही नाव ठेवलेलं आहे ढाण्या वाघ. ओ वा, आमच्या घरातला ढाण्या वाघ आहे. त्याच्यामुळे सगळे बोलायला लागले मला. ती म्हणेल तेच चालतं. हो, मोबाईलचा वापर जास्त कोण करतो? मोबाईल दिल्यापासून म्हणजे मी खेळणं दिलंय तिला आणून, बघितलं खेळणं दिलं आणून, म्हणजे मी बघतो ही फक्त मोबाईलवरती युट्यूब लावलेला असतो फक्त, आणि हा ऑब्व्हियसली स्वामी समर्थ आणि ती सगळी गाणी चालू असतात, आणि मग काय ते रेसिपीज वगैरे. बरं, ते त्याचा एक फायदा झालाय, त्या रेसिपीज मुळे मला काय काय नवीन नवीन छान छान गोष्टी खायला मिळायला लागलेल्या आहेत. एवढा मोबाईल बघायला तेवढा वेळ तरी असतो का मला? जो वेळ मिळतो त्याच्यात तू ते मोबाईल बघतेस, तेवढा तर तो मोबाईल घेतलाय कशाला, जो वापर थोडा तरी केला असं ना, रूल कोण करतो? बरं, ही भांडणं, तो पुढचा प्रश्न तोच आहे, भांडणं होतात का म्हणजे आर्ग्युमेंट छोट्या छोट्या गोष्टींवरून, आणि त्याची सुरुवात कोण करतं? सुरुवात आज करतो. ओके, घेतो मी माझ्यावर. बरं, जे काय ते आर्ग्युमेंट झालं तर त्याच्यानंतर मग सॉरी म्हणण्याचा पुढाकार कोण घेतं, किंवा आईला म्हणत असेल? सॉरी मी नाही म्हणत, मी काहीतरी माझं गोड हे करतोच, मी मस्ती करतो. मला माहिती की काय असते, असं मी मस्ती करतो, मला मस्ती करायला जास्त आवडतं. बरं, मग जास्त बडबड कोणाची असते? बडबड म्हणजे मला जास्त काय, म्हणजे मला एकदम राग आल्यासारखं काय मला असं वाटलं ना तर मग मी बडबड करते, मग मी सोडतच नाही. तिला नेहमी येतो. मला एकदा राग आला ना तर मग ती चिडचिड मला होत. मग जेव्हा ते मी संपवत नाही ना बोलून, तेव्हा मला शांतता भेटत नाही. माझं असं आहे, मी घरात करते बडबड. मग मी त्यांना असं बोलतो, मी ते एकटीच आहे, तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्ही लोकांनी मिळून माझा विचार केला पाहिजे ना. त्याचं काय ना, घरामध्ये आम्ही 3 भावंड आहोत, आणि बाबा त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात, आजी तिच्याशी काही आई गप्पा नाही मारतो, दिवस ती बेडरिडन आहे, आणि आम्ही 3 आपापल्या व्यापामध्ये असतो. म्हणजे मी तर घरी नसतोच मोस्ट ऑफ द टाइम, आणि माझे 2 भाऊ पण काही ना काही कामात ते बाहेर असतात किंवा काहीतरी त्यांचं चालू असतं. सो एक होतं मला ते, त्याची खरंच खंत आहे, किंवा मला त्याची ती जाणीव होते सतत की तिच्याशी बोलायला कोण नाही.
सो मग ती जेव्हा बोलायला लागते तेव्हा मग सगळंच सगळे शांत गार. हा. आता माझं ऐकायचं नाही पण नाही ते वेळ द्यायला ते प्रत्येक म्हणजे आता प्रत्येकाचं असं होतं की एका वेळेनंतर आपण आई वडिलांना वेळ देऊ शकत नाही पण त्याची जाणीव असणं ते ठीक आहे म्हणजे एवढा का वेळ देणं आपण द्यायला हवा. अतुल एक शेवटचा प्रश्न असेल, आज मदर्स डेच्या या खास निमित्ताने तुझा बर्थडे आहे, आईसाठी एखादा स्पेशल मेसेज, कारण प्रत्येक वेळी असं होतं ना की आपण आपल्या मनातल्या भावना आपण त्यांना नाही सांगू शकत किंवा लवकर आपण नाही व्यक्त होत आणि त्यातून मुलगा असलं तर मला वाटतं थोडं जास्त कठीण असावं. पण आज या प्लॅटफॉर्मला जर तुला आईला काहीतरी सांगायचं असेल तर ते काय असेल मेसेज एखादा व्यक्त व्हायचं आहे तुला? मला एवढंच सांगायचं आईला की तिचा माझ्यावर जसा विश्वास आहे ना तसा तो कायम असू देत आणि तो विश्वासच माझ्यासाठी माझं बळ आहे. कारण भले जगाने विश्वास नाही ठेवला तरी चालेल, माझा माझ्यावर विश्वास आहे आणि त्याचबरोबर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर ते स्ट्रॉंग होईल अजून. हो, त्याच्यामुळे मला जे माझ्या आयुष्यात साध्य करायचंय, मला जे मिळवायचंय ते लवकर माझ्या टप्प्यात येईल किंवा लवकर मला ते सापडेल. आणि तिची बऱ्याचदा तक्रार असते म्हणजे किंवा रागवली तरी बऱ्याचदा बोलते की हा काही नाही, तुला काही माझं पडलेलं नाही, तू काही बघणार नाहीस माझ्याकडे आणि हे नाही. असं नाही, मला माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही डिसिजन घेतोय, मला जे काही करायचं, इनफॅक्ट ती लग्न म्हणते ते त्याच्यासाठी पण न करण्यामागे किंवा मी ते आणखी पुढे ढकलण्या व्हॉट एव्हर जे काही मी त्याचा फार विचार न करण्यामागे तीच एक कारण आहे की मला काही गोष्टी आधी करायच्या आहेत जेणेकरून मला माझ्या आईला, तिने बरीच स्वप्न बघितली, ती मला बऱ्याचदा बोलते की मला असं असं घर हवंय किंवा अशा अशा पद्धतीचं व्हॉट एव्हर तिची जी स्वप्न मला सांगते. आता मी सांगत नाही की ती पूर्ण झाल्यानंतर मग मी कधीतरी सांगेन की पूर्ण केली. तर असं आहे, मला ती माझं टार्गेट ते आहे, माझं लग्न हे टार्गेट नाही. माझ्या आयुष्यातलं माझं ध्येय जे आहे ते माझं करिअर, मला जे काही करायचंय ते, त्याचबरोबरीने मला माझ्या आई बाबांची स्वप्न पूर्ण करायची, हे या दोन प्रायोरिटी. त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी असतील त्या असतील, या दोन गोष्टींपेक्षा कुठल्या गोष्टी माझ्यासाठी प्रायोरिटीज नाही आहेत. तर त्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि जर मी करिअर करू शकलो तर मला माझ्या आई बाबांची सगळी स्वप्न पूर्ण करता येईल. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत आणि त्याच्यामुळेच ते आहे की बाबा मला करिअर करायचं, त्याच्यात काहीतरी सक्सेसफुल झालो की मला इथे आई बाबांची स्वप्न पूर्ण करता येईल. मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करेल. जर मी ते काय म्हणतात त्याला लाईनअप जो आहे तो आपण जर विस्कळीत केला ना तर मग गोष्टी बदलतात त्याला. म्हणून ते लग्नाची प्रायोरिटी ठेवली नाही माझ्या आयुष्यात. बिकॉज आम्ही फार आता थोडक्यात मी फार डिटेल मध्ये सांगायचं नाही मला, तर पुढे कधीतरी बघू. पण आम्ही अतिशय फार हालाकीच्या दिवसातून आलेलो आहोत, फार हालाकीचे दिवस बघितलेले आहेत आणि शून्यातून विश्व निर्माण करायचं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्याच लागतात आणि त्या मला करायला काही वाटत नाही, ते त्याच्यासाठीच मी करतोय असं मी समजतो. ओके, आई तुम्हाला अतुलला काहीतरी सांगायचं असेल किंवा एखादा मेसेज किंवा एखादी लाईफ टिप द्यायची असेल, म्हणजे त्याने कसं राहावं आयुष्यात किंवा त्याने माणूस म्हणून कसं असावं किंवा काय, त्याला तुम्ही काय सांगाल? त्याला मी आता काय नाही सांगू शकत, त्याला मी काल त्याला बोलायचं तेवढं मी बोलले. मग आता याच्यावरनं त्याला तो पटेल तोच करणार. तो काय मी माझं अश्रू डाळत मला एवढंच सांगितलं त्याला आता नाही काय आता माझ्यासाठी त्याचेही आपल्या प्रायोरिटीज आहेत. ते झालं की म्हणजे त्याची प्रायोरिटी म्हटलं तर तुम्हीच आहात आणि त्याने आधी तुम्हाला खुश करावं, तुमची स्वप्न पूर्ण करावी आणि मग त्याने एक नवीन जबाबदारी मला वाटतं किंवा एक नवीन लाईफ सुरू करावी आणि ते मला वाटतं तुमची इच्छा लवकरच पूर्ण होवो. आणि तुम्हा दोघांना मदर्स डेच्या आई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल, आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. खरंच थँक्यू. थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच टेली गप्पा. या निमित्ताने माझी आई पहिल्यांदा सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे आणि सोशल मीडिया किंवा लोकांसमोर आली आहे. याच्या आधी फार लाजत होती, बुजत होती, काही ना काही कारण सांगून टाळत होती, पण आज पहिल्यांदा ती आली. सो टेली गप्पा तुमचं थँक्यू, कारण आता इथून पुढे कदाचित माझी आई आता कॉन्फिडेंटली कुठे कुठे बोलू शकेल. थँक्यू सो मच आणि आमच्या दोघांकडूनही तुम्हा सगळ्यांना मदर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा.